क्लायंट फेशियलसाठी पार्लरमध्ये येत असतात ना, तेव्हा ते फेशियल झालं की मला पाठीच्या मसाजची डिमांड करीत असतात. तेव्हा मी त्यांना पाठीची मसाज न करता एकतर वॅक्स नाहीतर ब्लीच या दोनामधून एक सजेस्ट करीत असते. कारण की पाठीवर जो डार्कनेसपणा आलेला असतो ना, तो नुसत्या ब्लीचनी तो नुसत्या मसाज क्रीमनी क्लीन होत नसतो. त्यासाठी प्रॉपर ब्लीचची किंवा तुम्हाला वॅक्सची गरज असते. तर आज मी माझ्या क्लायंटवर ब्लीच करीत आहे आणि ब्लीच जे करीत आहे मी ते हर्बल ट्रीचं डायमंड ब्लीच घेतलेलं आहे. आणि स्टार्टिंग केलेलं होतं मी क्लिन्झिंग घेतलेलं होतं मी नंदिनीचं बादाम क्लिन्झिंग घेतलेलं होतं आणि त्याची 10 मिनिट पाठीवर छान मसाज करून घेतलेली होती. आणि मसाज करतेवेळी मी ज्या स्टेपा घेतलेल्या आहेत त्या खूप हलक्या हाताने आणि प्रेशर न देता घेतलेले आहे. पण व्हिडिओ मी थोडा स्पीडमध्ये घेतलेला होता. त्यानंतर जी मी सेकंड क्रीम लावलेली होती ती हर्बल ट्रीचे डायमंड ब्लीच आहे. त्यामधली प्री ब्लीच क्रीम आहे. ते 5 मिनिट मी पाठीवर लावून ठेवलेली होती. त्यानंतर मी ब्लीच आणि ॲक्टिवेटर मिक्स करायला घेतलेलं आहे आणि मी ते दोनही छान एकजीव करून घेतलेलं आहे आणि छान फेटून घेतलेलं आहे. आता मी लावण्यासाठी स्टार्ट केलेलं आहे आणि मी ब्लीच थोडं हार्ड असते त्यामुळे मी हातामध्ये हँडग्लोव्ज लावून घेतलेले आहे आणि मी पूर्ण पाठीला लावून घेतलेलं आहे. कारण की ब्रशमुळे काय होतं ना, तुम्हाला मला तरी प्रॉपर लावता येत नाही. त्यामुळे मी हँडग्लोव्ज लावून पूर्ण पाठीला मी हातानेच ब्लीच लावत असते. कारण की मला थोडी जाड लेअर घ्यायची सवय आहे. ती मला ब्रशनी नाही जमत. त्यामुळे मी हँडग्लोव्ज लावून हातानेच लावत असते. त्यानंतर 15 मिनिट झाले की थोडं ब्लीच साईडचं काढून बघायचं की ब्लीच झालेलं आहे की नाही झालेलं आहे. आणि माझं ब्लीच पूर्ण चांगल्या तऱ्हेने प्रॉपर झालेलं होतं. त्यानंतर मी ब्लीच झाल्यानंतर मी थोडंसं क्लायंटच्या पाठीवर स्क्रब करायला घेतलं. कारण की क्लायंटच्या पाठीवर थोडेसे बारीक बारीक व्हाईट हेड्स होते. त्यामुळे मी स्क्रब करायला घेतले. भरपूर क्लायंटच्या पाठीवर बारीक पुरड असतात की काही क्लायंटला पाठीवर पिंपल्स असतात किंवा व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स असतात. त्यामुळे थोडंसं ब्लीच झालं की मसाज न करता तुम्ही आधी 5 ते 10 मिनिट थोडा स्क्रब करून घ्या आणि स्क्रबनी हलक्या हाताने छान मसाज करून घ्या. त्यामुळे काय होईल ना, क्लायंटच्या पाठीवर जे व्हाईट हेड्स आहे किंवा बारीक पुरड वगैरे आले ते थोडे क्लीन होण्यास मदत होणार आणि पाठ थोडीशी क्लीन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर मसाज देऊ शकता. पण मी मसाज न देता क्लायंटला डायरेक्ट स्क्रब करून घेतला आणि क्लीन करून घेतलं. तिला मसाजची गरज नव्हती. त्यानंतर तुम्ही शेवटचा रिझल्ट बघू शकता आणि क्लायंटची पाठ खरंच खूप चांगल्या तऱ्हेने क्लीन झालेली होती.